नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो आपल्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनातील खर्च आणि बचतीचे योग्य प्रमाण समजून घेणं हे आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांनी ऐकलं असेल आमदनी 98 खर्चा रुपया, परंतु आज आपण यामध्ये एक बदल घालणार आहोत. आपण आपल्या उत्पन्नाचा योग्य वापर कसा करावा आणि बचतीला गुंतवणुकीत कसे रूपांतर करायचे याबद्दल चर्चा करूया. गुंतवणूक म्हणजे केवळ पैसा वाढवणे नाही, तर आपल्या भविष्याचा एक सुरक्षित पाया तयार करणे आहे. आपण आपल्या खऱ्या गरजा ओळखून त्यानुसार खर्च करण्याचे कौशल्य विकसित करायला हवे. आपल्याला माहिती आहे का, योग्य बचती किंवा योग्य पद्धतीने बचत केल्यास आपण खरे अर्थशास्त्र जाणून घेऊ शकतो आणि एक सुरक्षित आर्थिक भविष्य तयार करू शकतो. तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया महत्त्वाच्या काही प्रश्नांनी. उत्पन्न व बचतीचे योग्य प्रमाण काय असावे? तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या किती टक्के बचतीसाठी राखून ठेवणे योग्य वाटते? गुंतवणुकीच्या स्वरूपात खर्च करण्याची कौशल्ये कोणती आहेत? तुम्ही कोणत्या प्रकारच्या गुंतवणूक साधनांचा विचार करता? आमदनी 98 खर्चा रुपया या विचारधारेत तुम्ही कोणते बदल केले आहेत का? तुम्ही कोणत्या तुमच्या खर्चाच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे का? बचतीला गुंतवणुकीत रूपांतरित करण्यासाठी तुम्ही कोणत्या पायऱ्या अनुसरण करता? तुम्ही कोणत्या गुंतवणूक योजनांमध्ये तुमच्या बचतीचा वापर केला आहे का? खरी बचत कशी करावी याबद्दल तुमचे विचार नेमके काय आहेत? तुम्हाला खऱ्या बचतीसाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त वाटतात? खऱ्या गरजा आणि भ्रामक गरजांमध्ये फरक कसा ओळखावा? तुम्ही तुमच्या खऱ्या गरजांची कशी यादी बनवता? सुरक्षित आर्थिक भविष्य निर्मिती करण्यासाठी तुम्ही कोणते निर्णय घेतले आहेत का? तुम्हाला कोणत्या आर्थिक सल्लागाराकडून मार्गदर्शन मिळाले आहे का? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. आपण सर्व मिळून या प्रश्नांची उत्तरं मिळूया. सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत करा. इंद्रजीत त्याच्या वडिलांसोबत बागेत गेला. त्याला भेळपुरी पाणीपुरी खाण्याचा छंदच होता. तो वडिलांकडून पैसे मागत असे, परंतु त्याचे वडील मात्र मुलांनी पैसे जमा केलेल्या बचतीच्या डब्यातून घ्यायला सांगत. याही वेळी असेच वडिलांकडून पैसे घेतले. बागेत पाण्याचा कारंजा उडतो. तो मन लावून एकाग्र चित्ताने इंद्रजीत पाहत होता. वडील त्याची समाधी मोडत म्हणाले, पाहतोस ना, हौदातील पाणी मोटारीद्वारे वर कारंजा रूपात उडते. तेच पाणी परत हौदात पडते. त्यामुळे कमी पाण्यात जास्त वेळा कारंजाचे फवारे हवेत उडते. तसेच तू बचत केलेल्या डब्यातील पैसा खर्च न करता तुझ्या खात्यावर ठेवायचा. त्याची रक्कम मोठी झाली की तुला सायकल घेऊन देणार. त्यामुळे वायफळ खर्च, कॅडबरी, जेम्स इत्यादी टाळत गेलो, परंतु असा पैसा मात्र बचत केला. अल्पावधीत मुलास जेव्हा सायकल मिळाली त्याचा आनंद मात्र गगनात मावेना. सर्वांना सांगत होता की माझ्या पैशाची सायकल घेतली, आता मी याच सायकलवर शाळेत जाणार, मोठा होणार, परीक्षेत पहिला नंबर मिळवणार. मित्रांनी, छोटीशी गोष्ट. प्रत्येक व्यक्ती आपल्या तीव्र इच्छा मतानुसार उत्पन्न मिळवतो. त्यात जाणीवपूर्वक वाढ देखील करता येते. पगारदार वगळता उद्योजकांच्या उत्पन्नाच्या वाढीचा विशिष्ट एक काळ असतो. त्या काळातच त्याचे उत्पन्न वाढते. तो कालावधी ओळखता यायला हवा. पगारदार व्यक्तीचे उत्पन्न वाढीव परंतु स्थिर असते. त्यातील अस्थिरता उद्योगधंद्यातील मिळणाऱ्या नफ्याशी तुलना आपण करू शकत नाही. जेवढे उत्पन्न मिळते त्यापैकी किती प्रतिशत बचत करावी यासाठी कुटुंबाच्या गरजा, परिस्थिती इत्यादी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्यामुळे कमाल 60 व किमान 40% बचत कर्मचारी वर्ग करतो. उद्योजकांचा विचार केल्यास कौटुंबिक खर्च भागविण्याचा तार्किक निकष असावा. सुरुवातीस तसा खर्च करावा लागतो, तो टाळता येत नाही, परंतु काही खर्च हा गुंतवणुकीच्या स्वरूपात करण्याचे कौशल्य त्याच्याजवळ असते. त्यामुळे त्यापैकी किमान 20 ते 25% परतावा दुसऱ्या वेळेस मिळतो. परंतु असा काही खर्च असतो तो करणे अपरिहार्य ठरते. असा खर्च व्यक्तीचे सामाजिक स्तर, प्रतिष्ठा इत्यादीनुसार बदलत जाणारा असतो, तो करावा लागतो. अनेक वेळा याचा अंदाज चुकल्यामुळे आमदनी 98 खर्चा रुपया अशी परिस्थिती होते. याचे समायोजन करावे लागते. अचानक उद्भवणारा खर्च यामुळे व्यक्तीचे अंदाजपत्रक चुकून जाते. यासाठी देखील तरतूद असावी. उदाहरणार्थ आजारपण, नातेवाईकांची वर्दळ इत्यादी. त्यामुळे हिशेबाचा संपूर्ण डोलारा सुनामी लाटांच्या तडाख्याप्रमाणे कोलमडत जातो. यासाठी नियोजन असावे लागते. काटकसरीतून केली गेलेली बचत अनेक वेळा ज्या खर्चावर अन्याय झाला
त्यास बचत उद्ध्वस्त करण्याची कुवत असते. यासाठी खर्च भागून राहिलेली शिल्लक म्हणजे खऱ्या अर्थाने बचत होय. यासाठी आपल्या उत्पन्नाची कक्षा, त्याची व्याप्ती वाढवावी लागते, खर्चावर लगाम ठेवावा लागतो. त्यामुळे अशी होणारी बचत ही चांगली ठरते. दीर्घकालीन टिकण्याचे सामर्थ्य त्यात असते. अशी वाढत जाणारी बचत अनेक वेळा गुंतवणुकीत रूपांतर होतेच असे नाही, ती अनेक वेळा व्यय होत असते. बचतीचा उद्देश आणि गुंतवणुकीच्या उद्देशामध्ये प्रामुख्याने फरक जाणवतो, तो लक्षात घ्यायला हवा. गुंतवणुकीचे पैशात रूपांतर होत असते, अशा वेळी त्यातील सुरक्षितता व गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न याचा विचार केला जातो. तसेच ती मोडता येते का, अशा अनेक घटकांचा विचार केला जातो. त्याची विस्ताराने माहिती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओत नक्कीच घेणार आहोत. आपल्या एकूण उत्पन्नाचा किती भाग गुंतवणूक करावा, ही व्यक्तीच्या आर्थिक गरजा, आर्थिक प्रश्नाच्या सोडवणुकीची पद्धत, त्याचा भविष्यातील आर्थिक गरजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्या व्यक्तीमधील आर्थिक शिस्त, पैशांसंदर्भात असणारा दृष्टिकोन इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागेल. सध्याचा काळ हा चंगळवाद, भोगवादाला निमंत्रण देणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या वास्तवातून असणाऱ्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत, अवास्तव मृगजळासारख्या भासणाऱ्या गरजा कोणत्या आहेत, याचा सारासार विचार करायला सामान्य व्यक्तीस वेळच नसतो. त्यामुळेच त्यांचा निर्णय अचूक असेल याची शाश्वती नसते. अनेक वेळा अवास्तव, भ्रामक असणाऱ्या गरजा ह्याच खऱ्या वाटतात. त्या पूर्ण करण्यासाठी सामान्य व्यक्ती प्रयत्न करण्याच्या नादात भोगवाद, चंगळवाद, खर्चप्रधान संस्कृती ज्यादा प्राधान्य देतो. त्यामुळे पैशाचा प्रवास हा बचतीद्वारे गुंतवणुकीकडे न जाता त्याच वेगवेगळे फाटे फुटतात भविष्यात. यामुळे त्यांना कदाचित आर्थिक कुचंबना जाणवते. यास तीच स्वतः वैयक्तिक जबाबदार असतात. यासाठी आपल्याजवळ असणारा पैसा सतत फिरता असावा, चक्रासारखा गतिमान व्हावा. त्याचा प्रवास उत्पन्न, बचत ते गुंतवणूक असा करताना गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग बचत व गुंतवणुकीत करण्याची सामर्थ्य त्याच्याजवळ असते. त्याचाच आर्थिक भविष्यकाळ सुरक्षित राहतो. मित्रांनो, आता आपण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे आणि मला आशा आहे की या माहितीने तुम्हाला तुमच्या आर्थिक विचारधारेत सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. आपण पाहिले की उत्पन्न व बचतीचे योग्य प्रमाण कसे ठरवायचे आहे आणि गुंतवणुकीच्या स्वरूपात खर्च करण्याचे कौशल्य विकसित करणे किती आवश्यक आहे. आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपया या पारंपरिक विचारधारेत बदल करून आपण आपल्या जीवनात एक नवीन दृष्टिकोन आणू शकतो. आता तुमच्या बचतीला गुंतवणुकीत रूपांतरित करण्याची वेळ आलेली आहे. खरी बचत कशी करावी हे समजून घेऊन आपण खऱ्या गरजांना ओळखून भ्रामक गरजांपासून दूर राहू शकतो. हे सर्व एकत्र करून आपण एक सुरक्षित आर्थिक भविष्य तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जाऊ शकतो. आपण एकत्र येऊन आपल्या आर्थिक साक्षरतेला चालना देऊया. आपणास आवडलेल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील या महत्त्वपूर्ण माहितीचे जाणीव करून द्या. आपले प्रश्न आणि अभिप्राय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्याला योग्य आर्थिक ज्ञान मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.